गाईज, कसे आहेत सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. आज आपण आहे ना, संडे आहे ना, त्यासाठी आपण आज चिकन आणलेलं आहे. हे बघा, चिकन आहे ना, आपण चांगलं धुवून वगैरे ते 2-3 पाण्यांमध्ये धुवून कापून वगैरे चांगलं आलं लसूणची पेस्ट लावून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आता हे बघा, थोडीशी हळद टाकायची, थोडा गरम मसाला टाकायचा, आणखीन तिखट टाकायचं 1 चमचा. आणि ना आपण ना हे सगळं आहे ना, आणि हे बघा मेन चिकन मसाला पण टाकायचा हा बघा. आणि ना हे सगळं मॅरिनेट करायला 15 मिनिटासाठी ठेवून देऊया. हे बघा, आता हे आपण सगळं ना मॅरिनेट करायला 15 मिनिटासाठी ठेवून देऊया. आता ह्याच्यावरती हे आपण बाजूला आता ठेवून देऊया. हे बघा, आता आपण ना कढई ठेवले, त्याच्यामध्ये ना 1 पळी तेल टाकलंय, ते चांगलं गरम करून घेतलंय. आता हे आपण कांदा टाकूया. कांदा चांगला आपण ब्राऊन करून घेऊया, ब्राऊन कलरचा करून चांगला भाजून. बघा, थोडंसं ना आपण कांदा मीठ टाकूया कांद्यामध्ये, म्हणजे लवकर जरा भाजेल कांदा आपला. हे बघा, कांदा आता चांगला आपला ब्राऊन झालेला आहे. आता ना थोडंसं आपण त्याच्यात 1 चमचा टाकलंय. आता जरासं टाकूया, फक्त लाल तरी येण्यासाठी. हा कांद्या ह्याच्यावरती तिखटावरती जरासं तिखट टाकायचं, तेलावरती जरासं. आता हे आपण मॅरिनेट केलेलं ना, हे चांगले 15-20 मिनिटं जास्तच झाले. हे बघा, हे आता आपण याच्यात टाकूया. चांगलं ढवळून घेऊया आपण. छान असं आपण लागले बघा, एक पिसाला आपलं हळद, तिखट, मीठ, मसाला वगैरे, आलं लसूण पेस्ट छान लागले. हे बघा, आता ना आपण काय करायचं, सुकं चिकन करायचं आहे ना, त्यासाठी ना आपण हे बघा, हा गोडा मसाला आहे कांदा खोबरा भाजलेल्याचा, तो ना आपण 2 चमचे टाकायचा फक्त ग्रेव्हीसाठी. 2 चमचे ना तो मसाला टाकलाय. तर आता सगळं व्यवस्थित आपण त्याला हे करून घेऊया, सगळं परतवून चांगलं आणि लागेल हा काय. आणि जर आता आपण आधी मीठ टाकलं या, त्यामुळे आता जास्त नाही टाकायचं, आता थोडंसं टाकू आपण. आणि ना ह्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही. आपल्याला सुकं चिकन करायचं आहे ना, म्हणून पाणी नाही टाकायचं. हे असंच ठेवायचं. आपण आहे ना ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे. हे बघा, आणि गॅस फास्ट थोडा करायचा. आता हे चांगलं आपण शिजवून घेऊया, मग बघू. हे बघा, आता आपलं ना चिकन सुकं चिकन झालंय का आपण बघू. हे बघा, चांगलं झालं. आता ताटावरती आपण पाणी ठेवलं ना, थोडं पण नाही राहिलं, सगळं सुकलंय. आता आपण बघायचं पाणी सुकलं ना, आता चिकन आपलं झाले बघा, तसं मस्त पाणी सुटलंय चिकनला. ते आता आपण हे होऊ दे, तोपर्यंत आहे ना आपण आज तांदळाची भाकरी करायची आहे. हा, सुकं चिकन आणि तांदळाची भाकरी. त्यासाठी आहे ना आपण हे बघा, हे 4 वाट्या तांदळाचं पीठ आहे ना, तर 4 वाटी आपण गरम पाणी घेतलेलं आहे. हे बघा, आता हे याच्यात टाकून घेऊया आपण. आणि ना गरम असतं ना, हाताने नाही, ते चमचा वगैरे घ्यायचा आणि हे पीठ असं केनवून ठेवायचं. हे बघा, चांगलं असेल म्हणा. हे गरम पाणी टाकलं ना आपण तांदळाच्या भाकरीमध्ये, त्यांना छान भाकऱ्या होतात, एकदम मऊसूत. तुम्ही 2-3 दिवस जरी ठेवलात ना, तरी ह्या भाकऱ्या एकदम नरमच्या नरम आणि ताज्यासारख्याच राहतात. म्हणून ना गरम पाणी टाकायचं. आणि आता हे आधी हाताने नाही, आता हात वगैरे भाजेल आपला, म्हणून चमच्याने करायचं. आता आपण ना हे केनवून ठेवूया पीठ, थोडं थंड होऊ दे, मग आपण मळायचं. म्हणजे जरासं सोमट असेल ना, तेव्हा मळायला घेऊया आपण हे पीठ. तोपर्यंत आपलं चिकन इकडे जरा सुकायला ठेवलेलं आहे. हे बघा, चांगलं शिजलं आहे. आता हे बघा, आता आपलं ना सुकं चिकन छान झालंय. आपण वरून कोथिंबीर पण टाकले, मस्त झालंय. हे बघा, आता आपण हे उतरून ठेवूया. आणि आता आपण आपल्या ह्या भाकऱ्या बघा, हे पीठ मळून ठेवलेलं आहे, आता भाकऱ्या भाजायला घ्यायचे. हे बघा, आता आपण पीठ मळून ठेवलेलं आहे ना, तर आपण भाकऱ्या करूया. त्यासाठी आहे ना, हे बघा, चांगलं ना थोडे गोळे घ्यायचे छोटे छोटे. आणि ना आपण हे हे व्यवस्थित करून आपण चांगले भाकऱ्या भाजून घ्यायचे. हे बघा, एक चांगलं मळून वगैरे हे बघा, असं गोळे करून घ्यायचे. हे बघा, हे बघा, असं व्यवस्थित आता खाली पीठ टाकायचं. आहे बघा, आणि हे असे थापून घ्यायचे. बघा, हे बघा, असं एकसारखे चांगलं थापून घ्यायच्या. पहिलं आपण ना साईडनी घ्यायच्या आणि मग मध्ये घ्यायची. वाटल्यास आपल्याला नाही सरकत पुढं वाटलं तसं पीठ पण लावून घ्यायचं. आणि जर आपल्याला जमत नसेल ना, तर आपण लाटण्याने पण लाटू शकतो. लाटण्याने पण भाकऱ्या छान होतात, एकदम मस्तपैकी.
हे बघा अशी ना चांगली थापून घ्यायची. पहिला आपण साईडनी चांगलं हे करून घ्यायचं आणि ह्या अशा चिरा दिसल्या ना तर लगेच आपण अशा हातांना भरून घ्यायच्या, कारण ना ते मग काय होतं तुटते भाकरी आणि फुगत नाही ना. हे बघा आता आपली कशी एक जीव झाले, मस्त एक सेम झाले चारी बाजून बघा, मस्त गोल मोठी पण झाले. ही बघा आता आपण आपला बघा तवा तापलेला आहे, आता आपण तव्यावर टाकूया ही भाकरी. ही बघा लावूया भाकरीला व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं, मग भाकरी चांगली होई म्हणून. बघा चारही बाजून आपण पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित भाकरीला. हे बघा असं पाणी लावून घेऊया. आता आपण ही पलटी करायची. हे बघा आता आपण पलटी करूया भाकरी. हे बघा मस्त मोठी आणि तवा भरून झाले भाकरी बघा, अशा भाजायच्या छान भाकऱ्या. आता आहे ना आपली दुसरी बाजू चांगली शेकली का आपण बघूया. हे बघा दुसरी पण बाजू चांगली शेकली. आता ही एक शेकायला टाकायची. हे बघा अशी भाकरी फुगते. ही बघा मस्त पैकी बघा कशी भाकरी फुगते छान पैकी. आणि खायच्या. आणि चिकन मटन किंवा मच्छी वगैरे असते ना नॉनव्हेज बरोबर तर भाकरी खूपच छान लागते. असे बघा हे बघा आता आपली भाकरी छान झाली, दोन्ही बाजूनी ना चांगली शेकली पण आहे आणि बघा मस्त फुगली सुद्धा आहे. हे बघा आता आपण भाकरी काढून ठेवूया. आज आपली ना संडे स्पेशल चिकन थाली तयार आहे. बघा हा भात आहे, हा चिकनचा रस्सा आहे, हे सुकं चिकन आहे, कांदा लिंबू आहे, आज भाकरी आहे आपल्या जेवणाबरोबर आणि हे ताक आहे. ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि चला या जेवायला आज संडे स्पेशल चिकन थाली.